राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता देखील जाहीर झालेला आहे। त्यातले त्यात पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे, त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खरेदीच्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांना 27 कोटी 84 लाखांचे अनुदान हवे तर ई-केवायसी आवश्यक, शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, जिल्हाधिकारी यांचे आव्हान। एकंदरीत जर पाहायला गेलं तर गत 2 वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। सद्यस्थितीत केवायसी अभावी 27 कोटी 84 लाख रुपयांचा निधी पोर्टलवर प्रलंबित आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। जे शेतकरी मित्र ई-केवायसी करतील त्यांनाच नुकसान भरपाईचा व अनुदानाचा लाभ मिळणार आहे। कर्जतसाठी 99.45 कोटी रुपये पीक विमा मंजूर, आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश। सध्या जर पाहायला गेलं तर कर्जत येथील शेतकऱ्यांना तब्बल 99 कोटी 45 लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे। ही विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असून यासाठी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याचे अपडेट आपण पुढील पाहणार आहोत। प्रत्येक कुटुंबांना मिळणार गणपतीनिमित्त रवा, डाळ, तेल, साखर, लाभार्थ्यांना वेळेवर होणार आनंदाचा शिधा वाटप। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही राज्य शासनाकडून गणपतीला आनंदाचा शिधा दिला जाणार आहे। प्रति लाभार्थी कुटुंबास 1 किलो प्रमाणे रवा, चना डाळ, साखर व 1 लिटर सोयाबीन तेलाचा यामध्ये समावेश असलेला आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने घेतलेला आहे। जी.आर. निघाला, 3 मोफत गॅस सिलेंडर मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू, 52.16 लाख महिलांना होणार लाभ। जर पाहायला गेलं तर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठी घोषणा केलेली होती। आता या योजनेचा जी.आर. निघालेला असून ही योजना अंमलात आलेली आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत, तर राज्यातील 52.16 लाख महिलांना याचा लाभ होणार आहे। पीक विमा योजनेमध्ये 1 कोटी 65 लाख शेतकऱ्यांचा सहभाग, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये घट, 1 कोटी 10 लाख हेक्टरवरील पिकांचा विमा। जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत 31 जुलै अखेर राज्यातील 1 कोटी 65 लाख 70,437 शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यामध्ये 6 लाख शेतकऱ्यांची घट झाली असल्याचे पाहायला मिळाले। हरभऱ्याची आवक घटली, दर 6,645 रुपये, बाजार समिती भावात अल्पशी वाढ। जर पाहायला गेलं तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाची आवक घटली असल्याचे पाहायला मिळत आहे। हरभऱ्याची आवक केवळ 784 क्विंटल झालेली आहे। सर्वसाधारण भाव 6,645 रुपये मिळालेला असून गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये हरभऱ्याच्या दरामध्ये वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे। सरकारचा शेतकऱ्यांसाठी हिताचा निर्णय, पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळणार। जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर मदत जाहीर झालेली आहे। त्यामध्ये बीड, यवतमाळ, येवला, श्रीरामपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याचे अपडेट आपण पाहणार आहोत, त्यासाठी आताच खरेदीलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी, शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान। आता जर सविस्तर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता हा 19 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। जे शेतकरी मित्र ई-केवायसी करतील त्यांनाच नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे, त्यासाठी ई-केवायसी नक्की करा। शेअर बाजार संदर्भातील बातमी, शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्समध्ये 709 अंकाची घसरण, निफ्टीच्या तेजीलाही ब्रेक। जर पाहायला गेलं तर जागतिक बाजारातील घसरणीमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराला घसरणीसह सुरुवात झाली। प्री ओपनिंग सत्रातच निफ्टीमध्ये 800 अंकाची घसरण आपल्याला पाहायला मिळाली। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच खरेदीलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।